श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून कोट्यावधींचा घोटाळा झालाय असे आरोप संजय राऊतांनी केलेले आहेत। सीए कार्यालयात बसून कंत्राट वाटप करतात आणि देणग्या घेतात। कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार हा मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा आहे असं राऊतांचं म्हणणं आहे। संजय राऊत यांच्याकडून मोदी फडणवीसांना चौकशी करण्यासाठी पत्र देखील लिहिण्यात आलंय, तर जे पत्राचाळाचे आरोपी आहेत तेच आता पत्र लिहितात असं उत्तर त्याला श्रीकांत शिंदेंनी दिलेलं आहे। श्रीकांत शिंदे फाउंडेशन आहे, त्यांचे व्यवहार नक्की काय आहेत? फाउंडेशन त्याचे व्यवहार काय आहेत? त्यांची आर्थिक उलाढाल काय आहे? लाखो कोट्यावधी रुपयाची उलाढाल हे लोक करतात। मुख्यमंत्री कार्यालयात बसून आपण बिल्डर्स, ठेकेदार ज्यांना तुम्ही कंत्राट देताय, उदाहरणार्थ 8,000 कोटीचं ॲम्ब्युलन्सचं कंत्राट दिलंय, कोणाला दिलंय? बाळराजांचे ते फार जवळचे आहेत। हे मुख्यमंत्री कार्यालयात बसून आणि त्यांचे जे लोक आहेत, बाळराजांचं मंडळ आहे, हे चंदा धो धंदा लो याच माध्यमातून पैसे गोळा करतायत। लोक पत्राचाळाचे आरोपी आहेत, जेलमध्ये जाऊन आले तेच पत्र लिहित आहेत। त्याचबरोबर खिचडी घोटाळ्याचे आरोपी ज्यांच्या फॅमिलीच्या अकाउंटमध्ये खिचडी घोटाळ्यामधून पैसे आले, मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे की ते तर पैसे तुम्ही घेतले खिचडी घोटाळ्यामधले, त्याच्यामधून कोणाला एका विद्यार्थ्याला, कोणाला एका पेशंटला, कोणाला हात देण्याचं काम, पाय देण्याचं काम, कोणाला त्या ठिकाणी वैद्यकीय मदत करण्याचं काम 5 पैशाचं तरी केलंय का? याचं पण उत्तर त्यांनी दिला पाहिजे, तपशील दिला पाहिजे। आणि मला एवढंच सांगायचं आहे की पत्रे के घर में रहने वाले दूसरे को पत्र जो है वो लिखा नहीं करते।